बटाट्याचे पकोडे तयार झाले. काय बनवणार आहे? आज बटाट्याचे पकोडे करणार आहे. बटाट्याचे पकोडे. हं. तर त्यासाठी काय काय? बेसन पीठ घेतलंय, हो खायचा रवा घेतलाय, हो. तो आता चोळून टाकायचा आहे. आता आता हळद टाकायची. हळद टाका. हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकायचं. लाल तिखट. बस. अजून मीठ टाकायचं त्यात. मीठ टाकायचं का? हो, चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकायचं. हो. झालं. हा, आता आता हे आपल्याला काढून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. एकदम पातळ करायचं का? नाही नाही, लई पातळ पण नाही, हां. लई घट्ट पण नाही. ह्यात टाकायची कोथिंबीर का? थोडीशी टाकायची. बारीक चिरून. साल काढून घेतली का? 2 घेतलेत. हा. आता फक्त आपल्याला पातळ पातळ चिप्स करायची त्याची, गोल गोल पातळ चिरायची. हा. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. कढई तापायला ठेवली का? हम्म. बटाटे चिरून झाले. बटाटे चिरून झाले. कढई गरम झाल्या, तेल टाकून घ्यायचं. बटाटा बटाटा तेल मध्ये सोडायचा. आता आपल्याला याला सोडायचं. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. तळून घ्यायचे चांगले. व्यवस्थित तळून घ्यायचे तेलामध्ये. आपण सोडा टाकलेला नाही, सोडा नाही टाकायचा. त्याला आवडते ते टाकते, आपण नाही टाकायचं. सोडा नाही टाकते पण छान लागते, ते छान. सोडा न टाकता पण होते चांगले. सोडा टाकल्यावर फुगते येत नाही. सोड्याने काही नाही, व्यवस्थित नाही, छान होते तसं. बटाट्याचे पकोडे तयार झाले. करून बघा, खाऊन बघा, छान लागते. आता पाऊस पडतोय, चहा केला तर अजून भारी.